हॅलो गुड मॉर्निंग, वेलकम टू माय व्लॉग. सो बेसिकली काल आम्ही आलो उशिरा आणि त्यानंतर झोपलो. म्हणजे काय चंदन ब्रेकफास्ट करायला वातावरण जरा गरमीचं वाटते. म्हणजे थोडंसं वाटतं आज गरम असेल, कारण काल आम्ही दुपारी येऊन सुद्धा जरा थंड वाटत होतं. तितकं वाटत नाही आहे, पण बघूया कसं काय आहे ते. पण बेसिकली गोव्यामध्ये तसंही हीटच असते, कारण आपल्या कोकणात हीट असते, गोव्यामध्ये सुद्धा हीट आहे. तर बघूया कसा जातोय आजचा दिवस. तो छान वाटतंय रे फुल. मार खायची वेळ आली असती तर चांगला ते मला माहित होतं, पण मी एकट्यानेच मजा केली. हे सांग, खरंच सांग. सो गाईज, आता मी तुम्हाला देणार आहे आमच्या हॉटेलची रूम टूर. सो या माझ्यासोबत, तुम्हाला दाखवते काय काय आमच्या रूम मध्ये. तर येस, ही आमची आहे एक मस्त रूम, जिकडे थोडासा आता पसारा झालाय, कारण आमचं सामान इकडे तिकडे थोडंसं ठेवलेलं आहे. पण छानसा बेड आहे मस्तपैकी. आणि मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे दोन आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे हा मिरर. सो बेसिकली इथे एक विंटेज मिरर आहे, आणि त्यानंतर इथे छान आहे काऊच, ज्याच्यावर बसून सुद्धा मी आणि सैनिक छान छान फोटो काढले. ते तुम्ही बघायलाच माझ्या इंस्टा पेजवर. आणि त्यानंतर ह्या रूमचा एक बेस्ट पार्ट आहे अँड माय फेवरेट, जकूझी. बेसिकली इथे छान असे ना व्हाईट कर्टन्स लावले, त्याच्यामुळे ह्या जकूझीला खूप मस्त लुक आलाय. आणि हे थोडंसं ना बाली वाईब्स देतं, कारण आजूबाजूला मस्त छान झाडं आहेत. सो ग्रीन व्हाईटचं छान कॉम्बिनेशन करून त्यांनी हा एरिया बनवला आहे, विच इज ग्रेट म्हणजे खूपच मस्त. आणि वरती त्यात ओपन स्पेस आहे. इव्हिनिंग टाईमला जर तुम्हाला पार्टनरसोबत पाण्यामध्ये छान एन्जॉय करा, म्हणजे रिलॅक्स बसायचं असेल शांतपणे, यू कॅन हॅव अ ब्युटिफुल टाईम. म्हणजे नाही केलं कसलं ब्लॉगला शूट. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो रिट्स क्लासिक रेस्टॉरंट, जे आहे पणजीमध्ये. आम्ही बराच वेळ सर्च करत होतो आम्हाला सी फूड खायला छान कुठे मिळेल गोव्यात. रिट्समध्ये नेहमीच गर्दी असते असं म्हणतात. मी तर फर्स्ट टाइम गेले होते, पण आम्हाला टेबल मिळावं म्हणून आम्ही साईला आधीच पाठवलं होतं टेबल बुक करायला. पण तिथे गेल्यानंतर पण बघितलं खूप सारं वेटिंग होतं, पण फायनली आम्हाला टेबल मिळालं. आणि त्यानंतर आम्ही ऑर्डर केलं होतं जेवण, जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. आपण कुठे आले सांगतात ना, रिट्स क्लासिक. हा टेस्ट मस्त लागते ना. किती होतं काय तुम्हाला माहिती आहे?
आणि हा आहे या हॉटेलचा कॅफेटेरिया, जो खूपच मस्त होता. म्हणजे तुमच्या फ्रेंडसोबत, पार्टनरसोबत संध्याकाळचा वेळ छान घालवण्यासाठीची मस्त जागा होती. आणि हा होता कॅफेटेरियाचा आउटडोर एरिया, जिथून स्विमिंग पूलचा खूप मस्त व्ह्यू होता. सो आता आम्ही चाललोय बीचवर. फायनली गोव्यामध्ये येऊन आम्ही फर्स्ट टाइम बीचवर जातोय. सो बघूया. सो आता आम्ही आलोय अर्जुना बीचला आणि जरा शॉप कुठे आहे. माझ्याकडची बॅग साईकडे देऊन मी चालले होते बीचवर मस्त एन्जॉय करायला. कारण गोव्यात आल्यावर पहिल्यांदा आता आम्ही बीचवर चाललो होतो. आणि खरं तर बीचमध्ये काही फरक नाही, पण तिथली वाईब एक वेगळी असते. अंजुनावरून येताना खूप जास्त हाईप असलेला कॅफे म्हणजे अर्जुना आम्हाला दिसला आणि आम्हाला वाटलं की आलोच आहोत तिथे, तर जरा तो पण एक एक्सप्लोअर करून जावं. आणि तिथे मला एक इंटरेस्टिंग गोष्ट वाटली, म्हणजे त्या कॅफेमध्ये इंडोर शॉप्स खूप आहेत आणि जिकडे खूप मस्त क्लोथ्सचे ऑप्शन्स आहेत. आणि मी ऑर्डर केला होता चीज केक, जो साईला भरवल्यावर साईने इतकी फेक रिॲक्शन दिली ना, पण ट्रस्ट मी, तो एक होममेड चीज केक होता आणि खूप मस्त टेस्ट होती त्याची. मला पर्सनली खूप आवडला. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो शॉपिंग करायला, कारण तिकडे बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल होते. स्पेशली ज्वेलरी आणि क्लोथ्समध्ये खूप सारे ऑप्शन्स होते आणि जरा युनिक होते, म्हणून आम्ही थोडंसं एक्सप्लोअर केलं तिथले शॉप्स. आणि मग शॉपिंग आमची कंप्लीट करून आम्ही निघालो परत एकदा हॉटेलवर जायला. आणि येस, तुम्हाला आता मला सांगायचं आहे की आम्ही कुठे स्टे केलं होतं. तर आम्ही राहिलो होतो मुस्टाच लक्झरिया या एका रिसॉर्टमध्ये, जे आहे वॅगटर आणि अंजुना बीचच्या अगदीच जवळ. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आम्ही आलोय घरी आणि आता
उद्या आहे आमचा लास्ट डे. पण आज आम्ही या व्लॉगचा इथे करतोय एंड. सो आता भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि त्यानंतर आम्ही नाईट क्लबला गेलो LPK मध्ये, म्हणजेच लव पॅशन कर्मा या क्लबमध्ये, जिकडची वाईब आणि ते लोकेशन एक नंबर होतं. तिथला टाइम खूप छान स्पेंड झाला आमचा. तर आज आम्ही निघालो आता रत्नागिरीत जायला. आज दिवसभर काय फक्त ट्रॅव्हलिंग वगैरे होणार आहे. सो मी व्लॉग मोस्टली शूट नाही करणार. हाय लास्ट डे गोव्यातला. एन्जॉय केलं गोवा? या खूप माझ्या मी तर फटे एन्जॉय केलं. यू नो ना, जिथे साई तिथे मजा, हे लक्षात ठेवा. ऐश्वर्यात नाही, जिथे साई तिथे मजा. मी कोण आहे आता निघायच्या आधी आम्ही ब्रेकफास्ट करू, म्हणजे एकदा गाडी काढली की डायरेक्ट जायला, म्हणून तर ब्रेकफास्ट करू. आणि 2 झाले कैलाश चौको. तर येस, ही होती आमच्या गोवा व्लॉगची सिरीज. आणि तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर माझ्या व्लॉगवर कमेंट करायला नक्की विसरू नका. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर सुद्धा करा. सी यू इन नेक्स्ट व्लॉग. तोपर्यंत स्टे सेफ, स्टे हेल्दी. बाय बाय.